आणखी किती वैष्णवींचा बळी घेणार असा प्रश्न एका आणखी घटनेमुळे उपस्थित होतोय। पुण्यानंतर आता सोलापूरमध्ये 3 महिन्यांच्या गर्भवती महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केली। सासरच्या जाचाला कंटाळून तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर येतंय। आशा राणी भोसले असे या महिलेचं नाव आहे। तिने आत्महत्या नव्हे तर तिच्या सासरच्या लोकांनी तिची हत्या केली असा तिच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केलाय। पैसे आणि कारसाठी सासरच्या मंडळींनी मुलींचा छळ केल्याचा आरोप आशा राणीच्या वडिलांनी केलाय। या प्रकरणात पतीसह सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। तर अशा अजून किती वैष्णवींना आपला बळी द्यावा लागणार? हुंड्यासाठी, कारसाठी, पैशांसाठी अशा प्रकारे सुनांचा छळ होतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये या घटना लागोपाठ उघड होत आहेत। सोलापूरमधली घटना आहे। ही गर्भवती महिला होती, तिने आत्महत्या केली। 3 महिन्यांची गर्भवती होती। सासरच्या जाचाला कंटाळून तिने गळफास लावून आत्महत्या केली। मात्र तिच्या कुटुंबियांनी, माहेरच्यांनी आरोप केलेला आहे तिने आत्महत्या नव्हे तर सासरच्या लोकांनी छळ करून तिची हत्या केलेली आहे असा गंभीर आरोप केलेला आहे। पैसे आणि कारसाठी तिच्याकडे तगादा लावला होता सासरच्या मंडळींनी आणि त्यामुळे या मुलीचा छळ केला आहे असा आरोप आशा राणीच्या वडिलांनी केलेला आहे। या प्रकरणामध्ये आता आशा राणी भोसले हिच्या पतीसह सासू सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र अशा अजून किती वैष्णवींचा बळी जाणार असा प्रश्न या घटनेनिमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित होतो आहे। 3 महिन्याची गर्भवती महिला तिने आत्महत्या केलेली आहे आणि पुण्यानंतर सोलापूरमध्ये सगळं प्रकरण आता उघडकीला आलेलं आहे। त्यामुळे अशा अजून किती घटनांना महाराष्ट्राला सामोरं जावं लागणार आहे या संदर्भात सरकार काहीतरी लवकरच पावलं उचलेल अशा सुद्धा अपेक्षा होतात आणि मुख्यतः छळाला जे कारणीभूत आहे सासरची मंडळी अशांवर सुद्धा कारवाईचा गंभीररित्या बडगा उचलणं गरजेचं आहे, तरच या घटना थांबू शकतील। तर सासरच्या जाचाला कंटाळून अशा प्रकारे आत्महत्या झाली आहे, तेव्हा अशा आणखी किती वैष्णवी महाराष्ट्राला बघायच्या हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय। या संपूर्ण घटनेसंदर्भात आढावा घेतला आणि पीडित कुटुंबाशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिषेक अदेप्पा यांनी। सोलापुरातील मोहोळ तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। एका विवाहित महिलेनं जी 3 महिन्यांची गर्भवती होती त्या महिलेनं सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो नातेवाईक जे आहेत जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेऊन मोहोळ ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे। मुलीचे ज्या मुलीनं आत्महत्या केलेली आहे त्यांचे काका आपल्यासोबत आहेत। काका, काय नेमकी घटना? काय नाही सर, हे छळ करून मारलेलं आहे। दुसरी काय घटना, छळ करून मारलेला आहे। आम्हाला न्याय मिळावा, त्यातल्या त्या नालायकाला जर चौकात फाशी व्हावी साहेब, तिथं फाशी होऊन चालणार नाही तर काही तर लोकांवरती परिणाम घडल। अहो, आज 3 वर्षाचं बाळ आहे त्या मुलीचं, ते मावशीशिवाय राहू शकत नाही, आई तर गेली निघून। त्या बाळाला आमच्याकडे द्या म्हणलं तर ते बाळाला द्यायला तयार नाहीत। आम्ही 4 तास विनंती करतो, रात्रपासून करतोय। आता 4 तास विनंती करतो तर तो बाळाचा काका म्हणतो मी पाकणीतच जाय, मी निघालो, पाकणीतच जाय, मी निघालो, मी पाकणीतच जाय, निघालो। तो पण आता ते चव्हाण झाला तो बी। ही अशी कंडिशन आहे साहेब। आम्ही दुसऱ्याचे ऐकता आमचं तर आम्हाला आमच्या पदरात पडलेला आहे। काय करावं सर, काय करते सरकार? काय मागणी सासरकडे होत होती? काय नाही, अडीनडीला पैसे मागणे, ह्यांनी पैसे द्यायचं, पैसे मागणे, पैसे द्यायचं, पैसे संपले की पुन्हा मागणी करायचं। हे सगळं करत होते त्यांनी आणि पैसे नाही दिलं की पुरीला छळ करायचे, पुरुषीला छळ करायचं, कसंही मारायचं, काही करायचं। ते 3 वर्षाचं बाळ आहे बघा सर, ते बाळ या ठिकाणी आपण पाहू शकतो हे 3 वर्षाचं बाळ आहे आणि त्याला या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। जे मुलगी आहे त्यांचे वडील देखील या ठिकाणी आहेत। क्या बताएंगे किस प्रकार की तकलीफ होती थी? हर तकलीफ नहीं एक तकलीफ नहीं, हर तकलीफ जैसे लोग, हर तकलीफ जैसे वो लोग। क्या मांग होती थी, क्या बताएंगे? मेरे हमारे को न्याय हो दे, बस मेरे बच्चे को न्याय होना। या ठिकाणी पाहू शकतो आपण ही छोटी चिमुकली आहे आणि तिला या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। दीदी, क्या बताएंगे, क्या मांग है आपकी? बाबा काय मांग करू बाबा, माझं सोनाचं लेकरू आलंय, माझी लेक आली मांडीवर। ताई, खरं तर त्याच घरामध्ये तुम्हालाही देण्यात आलं होतं, तुम्ही त्या घरचे सून होतात, काय नेमका त्रास होत होता? सारखं त्यांनी सासू सासरे सारखे म्हणजे त्रास देत होते। सासूचा खूप त्रास होता, आमच्या दिराचा तर तिला खूपच त्रास होता, सारखं संशय घ्यायचं तिच्यावर।
तुम्हाला कशा पद्धतीनं त्रास होत होता? तुम्ही देखील अलीकडच्या काळात माहेरी गेलेले. सारखं तेच. मग ते आता नवऱ्यानी तर मला 2 महिने म्हणजे मला नांदवायचीच नाही म्हणून माहेरी सोडून दिली इथं. सारखं त्यांना म्हणजे ती काय घमंडच वेगळा आहे, म्हणजे पैशाचं घमंड म्हणा, गेली तर जा, मला गरज नाही, असं सारखं सारखं बोलायचं. आता काय मागणी तुमची असणार आहे? काय नाही हो, आमच्या बहिणीला न्याय पाहिजे हो. तिनं स्वतःहून तिनं तर फाशी घेतलेलीच नाहीये, तिला फाशी दिलेली आहे. लेकराचं तिनं विचार केली असती ना. मग कोण कोण याच्यामध्ये आरोपी असू शकतात? कोणी कोणी त्रास दिलेले? सासरे, सासू आणि आमचं दीर. मेन तर आमचं दीरच जास्त. या ठिकाणी आपण पाहू शकतो जे कुटुंबीय आहे ते पूर्णपणे आंदोलनाला या ठिकाणी बसलेलं आहे आणि मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका जी आहे ती त्यांनी या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरामन अनिल कांबळेसह अभिषेक अदेप्पा, झी24 तास, मोहोळ, सोलापूर. आपल्या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी तिच्या माहेरच्यांनी केली आहे.